आता बातमी आहे, अहमदनगर जिल्ह्यातील अनेक बस डेपो सुद्धा बंद आहेत। श्रीरामपूर कोपरगाव बस स्थानकातून एकही बस बाहेर पडली नाहीये। शिर्डी बस स्थानकावरती येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्यात। अनेक बस स्थानकात सुद्धा प्रवाशांची गर्दी पाहायला मिळतेय। मुक्कामी असणाऱ्या गाड्या सध्या रस्त्यावरती धावताना दिसतायत। एकडे आंदोलन सुरू असलं तरी एसटीचे भरारी पथक सुद्धा कार्यरत आहे। बस स्थानकात येणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांची तिकीट तपासणी दुपारनंतर सर्वच गाड्या बंद होण्याची शक्यता आहे। मुक्कामी गेलेल्या गाड्या बस डेपोत परतत असल्याने विद्यार्थ्यांना तात्पुरता का असना दिलासा मिळाला आहे। आता बातमी आहे, अहमदनगर जिल्ह्यातील अनेक बस डेपो सुद्धा बंद आहेत। श्रीरामपूर कोपरगाव बस स्थानकातून एकही बस बाहेर पडली नाहीये। शिर्डी बस स्थानकावरती येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्यात। अनेक बस स्थानकात सुद्धा प्रवाशांची गर्दी पाहायला मिळतेय। मुक्कामी असणाऱ्या गाड्या सध्या रस्त्यावरती धावताना दिसतायत। एकडे आंदोलन सुरू असलं तरी एसटीचे भरारी पथक सुद्धा कार्यरत आहे। बस स्थानकात येणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांची तिकीट तपासणी दुपारनंतर सर्वच गाड्या बंद होण्याची शक्यता आहे। मुक्कामी गेलेल्या गाड्या बस डेपोत परतत असल्याने विद्यार्थ्यांना तात्पुरता का असना दिलासा मिळाला आहे।